प्रफुल्लचंद्र रे या विज्ञानितेचा जन्म बंगालमधील खुलना जिल्ह्यातील रारुली कतीपुरा या खेडेगावात 2 ऑगस्ट 1861 या दिवशी झाला. हरिश्चंद्र रे या त्यांच्या शिक्षणप्रेमी वडिलांनी आपल्या वाड्यात स्वखर्चाने चालवलेल्या विद्यालयात प्रफुल्लचंद्र रे यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी ते कलकत्त्यास गेले. डेव्हिड हेअर या शिक्षणशास्त्रज्ञाच्या मनात हा बुद्धिमान मुलगा भरला. अथक परिश्रम, प्रामाणिकपणा, नियमितपणा या समवेतच अफाट वाचन, त्याच्या जोडीला शास्त्रीय ज्ञानाची आवड त्यांना होती. आजारपणामुळे त्यांची 2 वर्ष खेड्यातच गेली. 1879 साली ते विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया पास झाले. महाविद्यालयात इंग्रजी समवेत रसायनशास्त्र हा विषय त्यांनी घेतला. त्यांनी 1882 साली ग्रिफिथ ही शिष्यवृत्ती मिळाली, त्यामुळे ते इंग्लंडला गेले. एडिनबरो येथे त्यांनी प्रथम रसायनशास्त्राची BSc व नंतर त्याच विषयात 1887 साली DSc पदवी संपादन केली. जगदीशचंद्र बसू हेही त्याच कॉलेजात शिकत होते. इंग्लंडमधील दऱ्या, शिखरे, नद्या, अरण्ये, बर्फ, धुके यांचा आवडता छंदही त्यांनी तेथे पूर्ण केला. स्वातंत्र्य समरापूर्वीचा आणि नंतरचा भारत या विषयावर त्यांनी निबंध लिहिला. इंग्रजांच्या धोरणाविषयी त्यांनी परखड विचार मांडले, त्यामुळे त्यांचे कौतुक झाले, मात्र पारितोषिक मिळाले नाही. पण प्रफुल्लचंद्राचा दर्जा पाहून त्यांना होप प्राइज, शिष्यवृत्ती व ज्ञान संपादनासाठी मुदतवाढ मिळाली. 1896 मध्ये त्यांनी मर्क्युरस नायट्राइट या कंपाऊंडचा शोध लावला. इंडियन स्कूल ऑफ केमिस्ट्री व इंडियन केमिकल सोसायटी या 2 संस्था त्यांनी काढल्या. हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री हा ग्रंथ 2 भागात लिहिला. रसायनातील अनर्व, अर्व व वास्तव या 3 शास्त्रांपैकी अनर्व रसायनात त्यांनी संशोधन केले. मर्क्युरस नायट्राइटच्या शोधामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. बर्थलॉट व्हिक्टर मेयर, होलॉट रॉस्को या शास्त्रज्ञांनी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आपल्या साठलेल्या पगारातून 10,000 रुपयाची देणगी त्यांनी कलकत्ता विद्यापीठाला दिली. वयाच्या 83व्या वर्षी सन 1944 साली त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय विचारांच्या या थोर देशभक्ताला प्रणाम करताना महात्मा गांधी म्हणाले, आचार्य देवो भव. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.